काणकोणचे सुपुत्र आणि थोर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी आल्फ्रेड अफॉन्सो यांचा तेरेखोल किल्ल्यानजीक पूर्णाकृती पुतळा उभारावा असा एकमुखी ठराव पैंगीण पंचायतीने नुकताच घेतलाय। दक्षिणेकडील काणकोणच्या आल्फ्रेड अफॉन्सोच्या उत्तरेच्या टोकावरील पेडणेत तेरेखोल किल्ल्याशी नेमका संबंध काय असा प्रश्न सर्वांनाच असेल। साहजिकच आहे, कारण आपल्या गोव्याचा इतिहास आम्हाला कधी कुणी शिकवलाच नाही आणि तो शिकवण्याची आपल्या शासनकर्त्यांची इच्छाही नाही। तेव्हा या इतिहासाची माहिती करून घेणे गरजेचे आहे। नमस्कार, मी किशोर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह। इतिहास साक्षी आहे। गोव्याच्या इतिहासातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आम्ही या मालिकेतून तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आज आपण आल्फ्रेड अफॉन्सो यांच्या पुतळ्यासंबंधीच्या ठरावाच्या अनुषंगाने त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत। इतिहास हा इतिहास आहे, तो घडून गेलाय, पण म्हणून तो कमी करता येत नाही। आजचा हा व्हिडिओ थोडा दीर्घ आहे, कदाचित तेवढे पेशन्स आमच्या प्रेक्षकांना नसणार, पण सत्य जाणून घेण्यासाठी आणि इतिहास समजून घेण्यासाठी थोडे पेशन्स काढावे लागतीलच। मनोहर हिरबा सरदेसाई यांचे गोवा दमण दीव स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, वाल्मिकी फालेरो यांचे गोवा 1961 द कंप्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन आणि गोवा गेझेटियर खात्याने प्रकाशित केलेल्या गोवाज हुज हू फ्रीडम फायटर्स या पुस्तकातून मिळवलेल्या माहितीवर आजचा हा व्हिडिओ तयार केलाय। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात पोर्तुगीजांच्या वसाहती हटवण्याबाबतच्या मागणीला जोर प्राप्त झाला होता। 15 ऑगस्ट ही तारीख ऐतिहासिक ठरल्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी वेगवेगळ्या माध्यमाने गोवा मुक्तीसाठीच्या चळवळी, आंदोलने, सत्याग्रह आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते। ह्याच नियोजनाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट 1954 रोजी अशाच एका सत्याग्रहाचं आयोजन केलं होतं। यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमाने भारत सरकारकडून पोर्तुगीजांवर भारतीय वसाहती सोडून जाण्यासाठीचा दबाव सुरूच होता, परंतु पोर्तुगीज सालाजार मात्र भारताच्या दबावाला भीक घालत नव्हता। अशा वेळी काही हिंदूंकडून गोव्याचे ख्रिस्ती लोक हे पोर्तुगीज धार्जिणे असल्याचा प्रचार करत होते। त्याचा फायदा घेत सालाझारनेही जागतिक स्तरावर तसाच प्रचार करून गोव्यातील ख्रिस्ती बांधवांना पोर्तुगीज प्रिय आहेत आणि त्यांची पसंती पोर्तुगीज राजसत्ताच आहे अशी करून ठेवण्याचे प्रयत्न चालवले होते। वास्तव मात्र वेगळेच होते। अनेक राष्ट्रवादी ख्रिस्ती बांधवांनी पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याची मुक्तता होण्यासाठी चळवळ, आंदोलने सुरू केली होती। ऑगस्ट 1954च्या दरम्यान दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या तावडीतून हिसकावून घेण्यात आलं आणि त्याचा जोश वाढून आता गोव्यालाही मुक्त करण्याची ईर्ष्या जागृत झाली होती। मुंबईतील गांधीवादी गोंयकार स्वतंत्र सैनिकांनी 15 ऑगस्ट 1954 रोजी मोठ्या सत्याग्रहाचे आयोजन करण्याचे ठरवले। भारतीय स्वयंसेवकांच्या मदतीनं विराट सत्याग्रह आयोजित करण्याचा प्लान होता। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे मात्र या सत्याग्रहाच्या विरोधात होते। भारतीय नागरिकांनी या सत्याग्रहात भाग घ्यायचा नाही असे त्यांना वाटत होते, कारण तसे झाले तर पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये त्याच पद्धतीनं सत्याग्रही पाठवतील अशी भीती त्यांना वाटत होती। फक्त निशस्त्र गोंयकार सत्याग्रहींनाच भारतीय हद्द ओलांडण्याची मंजुरी दिली जाईल असेही ते म्हणाले। प्रजा समाजवादी पार्टीचे गोवा सदस्य पीटर अल्वारिश हे नेहरूंच्या भूमिकेवर नाराज बनले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही। त्यात पोर्तुगीज सालाजारचा गोंयकार ख्रिस्ती समाजाबद्दलचा अपप्रचार त्यांना खुपत होता। हा अपप्रचार पुसून टाकण्यासाठी त्यांनी 3 सत्याग्रहींचे गट तयार केले आणि या तिन्ही गटांचे नेतृत्व 3 गोमंतकीय ख्रिस्ती लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांकडे दिले। बांदा ते पत्रादेवी मार्गे गोव्यात प्रवेश करणाऱ्या गटाचे नेतृत्व मार्क फर्नांडिसांकडे, माझाळी कारवार मार्गे पोळेत प्रवेश करणाऱ्या गटाचे नेतृत्व एंथोनी डिसोजांकडे, तर शिरोडा मार्गे तेरेखोलात प्रवेश करणाऱ्या गटाचे नेतृत्व 30 वर्षीय आल्फ्रेड अफॉन्सो यांच्याकडे सोपवण्यात आले। गालजीबाग काणकोण येथे 11 मार्च 1924 रोजी जन्मलेले आल्फ्रेड अफॉन्सो हे शिक्षणासाठी मुंबईत होते। तिथे गोंयकारांमध्ये राजकीय जागृती ते करत होते। 1951 साली त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी झालं होतं।
नॅशनल काँग्रेस गोवाचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही त्यांनी 1952 मध्ये काम केलं। नंतर ते कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत होते। मुंबई टेलिफोन सेवेतील नोकरी सोडून ते 1954च्या सत्याग्रहात सामील झाले। गोवा मुक्तीनंतर ते एका खाण कंपनीत मॅनेजर म्हणून सेवेत होते। राज्यात नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। नॅशनल माइन वर्कर्स युनियनचे सरचिटणीस होते। गोवा दमण दीव सरकारने 1981 साली त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला होता। 10 सप्टेंबर 1986 मध्ये त्यांचं निधन झालं। आता आपण जाणून घेऊयात आल्फ्रेड अफोन्सो आणि तेरेखोलचा काय संबंध। 15 ऑगस्ट 1954च्या शिरोडा मार्गे तेरेखोल प्रवेश करणाऱ्या सत्याग्रहीच्या गटाचे नेतृत्व आल्फ्रेड अफोन्सोकडे होते। सावंतवाडीहून आल्फ्रेड अफोन्सो आपली सत्याग्रहींची तुकडी घेऊन तेरेखोलवर जाण्यासाठी शिरोड्याकडे दिनांक 14 ऑगस्ट रोजी निघाले। नाग गोरे आणि सावंतवाडीतील प्रजा समाजवादी पक्षाचे सेक्रेटरी दत्ताराम वाडकर हेही त्यांच्याबरोबर होते। त्या रात्री देवळाबाहेर मोठी सभा भरली। दिनांक 15 ऑगस्टला शिरोड्यात श्री गोरे यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन झालं। मग तेरेखोलला जायला सिद्ध झालेल्या 15 सत्याग्रहींचा शिरोड्याच्या जनतेच्या वतीनं सत्कारही करण्यात आला। तिथे 15 विद्यार्थिनींनी सत्याग्रहींच्या गळ्यात पुष्पहार घातले। आपल्या बोटातले रक्त काढून त्या रक्ताचा टिळा त्यांच्या कपाळावर लावला आणि त्यांना पंचारतीने ओवाळले। हजारो शिरोडावासी त्यांना पोचवण्यासाठी त्यांच्यासोबत चालत होते। शिरोड्याच्या हद्दीवर मिरवणूक थांबताच पोलीस इन्स्पेक्टरने सत्याग्रहांचे भारतातील पत्ते नोंदवून घेतले। या गटात आल्फ्रेड अफोन्सो यांच्यासोबत मूळ गोयकार पण मुंबईत वास्तव्यास असलेले रामचंद्र पार्सेकर, पारसे पेडणे, लिओनार्ड बेंजामिन शिरी, मूळ मंगलोर, रामकृष्ण करपे, म्हापसा, विश्वनाथ कुडचडकर, कुंडई फोंडा, प्रभाकर घोडगे, पेडणे, गंगाराम सामंत उर्फ मांद्रेकर, मांद्रे पेडणे, किशोर पार्सेकर, पारसे पेडणे, श्रीराम पार्सेकर, पारसे पेडणे, गुरुनाथ असनोडकर, असनोडा, सदानंद गडेकर, म्हापसा, मनोहर फातर्पेकर, गणपत कामत, वासुदेव पार्सेकर, आंतोनियो जेराल्दो दे सौज हे चारही गोयकार असले तरी त्यांचा जन्म गोव्यात झाला नसल्यामुळे त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले नाहीत। त्या दिवशी तेरेखोल किल्ल्यावर फक्त 7 पोलीस होते। सत्याग्रही निशस्त्र असल्याची माहिती मिळाल्यामुळेच विशेष फौज ठेवण्यात आली नसावी। यात एक काबू म्हणजेच कॉन्स्टेबल जुझे आंतोनियो रोजारियो अल्वारिस होता। तो मूळ गोयकार 66 चिंचोणे गावचा। सत्याग्रहींनी गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला असला तरी शिरोड्याहून त्यांना निरोप देण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहून हा पोर्तुगीज सैनिक घाबरला। आधी सत्याग्रहींचे खिसे तपासून ते निशस्त्र असल्याची खातरजमा करण्यात आली। सत्याग्रहींना परत भारतीय हद्दीत पाठवा अन्यथा त्यांना गोळ्या घाला असे फरमानच त्यांना वरिष्ठांनी दिले होते। परंतु हे धाडस अल्वारिस यांना झाले नाही। त्यांनी कसेबसे सत्याग्रहींना थोपवून धरले होते। अल्वारिस याने आल्फ्रेड अफोन्सो याला भारतीय ध्वज किल्ल्यावर फडकवू नका अन्यथा आपली नोकरी जाईल असे कळवळ्याने सांगितले। आपल्याला गोळीबार करण्याचे अधिकार आहेत, आपल्याला ते धजणार नाही अशी कबुली त्यांनी दिली। शेवटी सत्याग्रहींनी या काबूच्या भावनांची चाहूल लागताच त्याला भारतात येण्याची ऑफर दिली। ही ऑफर काबूने मान्य केली। त्याचे सहकारी पोलीस मात्र तयार झाले नाहीत। त्यांनी किल्ल्यावरील सगळी शस्त्रे लॉन्चमध्ये घातली आणि ते अल्वारिस याला तिथेच सोडून निघून गेले। आल्फ्रेड अफोन्सो किल्ल्यात गेले। त्यांनी भारतीय ध्वज एका छोट्या काठीला लावला आणि सत्याग्रहींना सांगितले की हा ध्वज उभारा। 4 सत्याग्रही पुढे सरसावले आणि तब्बल 137 वर्षांनी मराठ्यांच्या भगव्यानंतर पहिल्यांदाच तेरेखोल किल्ल्यावर भारतीय तिरंगा फडकू लागला। सत्याग्रहींनी भारतीय ध्वजाला वंदन केले आणि जय हिंदचे नारे दिले। हा प्रसंग पाहून रेडीच्या सरहद्दीवरून हजारो भारतीयांच्या डोळ्यांचे पारणे पिटले। तिथे शिरोड्यातील एका फोटोग्राफरने अल्वारिस आणि आल्फ्रेड अफोन्सो यांचा हातात हात घालून 14 सत्याग्रहींसोबत फोटोही घेतल्याचे मनोहर हिरबा सरदेसाई लिहितात। या जल्लोषाने हजारो भारतीय नागरिकांनी गोव्याच्या हद्दीत प्रवेश करून किल्ल्यावर भेट दिली। या प्रसंगाने काबू मात्र बिथरला होता। शेवटी तो सरहद्द ओलांडून भारतीय प्रदेशात शिरला।
आपल्याला नाग गोरेंना भेटायचंय असं म्हणून तो गेला आणि त्या रात्री केवळ तेरेखोल किल्ल्यावर सत्याग्रही तेवढेच राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण शस्त्रास्त्र साठ्यांसह पोर्तुगीज पोलिसांची कुमक तेरेखोल किल्ल्यावर दाखल झाली। बायोनेट चढवलेल्या बंदुका हातात धरून आणि नदी किनारी गोळीबार करतच ते तेरेखोलवर धडकले। गोव्याचा पोलीस प्रमुख कमांडंट रोम्बा, कॅप्टन लारांजेरो, क्रुझरचा कमांडंट आणि आजेंती कासिमिरो मोंतेरू डेरेदखल झाले। सगळे सत्याग्रही निडरपणे उभे राहून ते दृश्य पाहत होते। दोन सत्याग्रही विश्वनाथ कुडचडकर आणि रामकृष्ण करपे किल्ल्याच्या दरवाजात उभे होते। कॅप्टन लारांजेरू आणि आजेंतो मोंतेरू पायऱ्या चढून एकदम त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी दोन्ही सत्याग्रहीवर आपल्या बंदुका रोखल्या। त्याच क्षणी करपे छाती पुढे करून मोठमोठ्याने ओरडले, या माझ्यावर गोळी घाला। मोंतेरूनं करपेच्या हातातील तिरंगा हिसकावण्यासाठी हात घातला। बरीच खेचाखेची झाली आणि धस्काधस्की झाली। करपेचे धैर्य पाहून तो अधिकारी चौताळला। त्याने त्या सत्याग्रहीवर लाथा हाणल्या। करपे खाली कोसळले, पण ध्वज मात्र हातातच होता। मग त्या क्रूरकर्मा मोंतेरूने त्यांच्यावर एकामागून एक दणकड लाथा हाणल्या। या माराने गलित गात्र झाल्यानंतरच करपेच्या हातातून तो झेंडा सुटला। दुसऱ्या पोलिसाने त्यांच्यावर हंटरचा जोरदार आघात करून त्यांना 4 ते 5 फुटांच्या उंचीवरून खाली पाडले। हे घडत असतानाच पुष्कळ पोलीस किल्ल्यात पोहोचले। त्यांनी बंदुकांच्या दस्त्यांनी सत्याग्रहींना बेदम मारण्यास सुरुवात केली। या माराने ते त्यांचे स्वतःचे अंग रक्तलांछित झाले होते। म्हणजे या माराची तीव्रता लक्षात येईल। पोलिसांनी त्यांच्या खिशातील पैसे आणि इतर साहित्य ताब्यात घेतले। मग करपेंचे दोन्ही हात पाठीमागे बांधले। पोलिसांनी सर्व सत्याग्रहींना ढकलीत धक्के देत किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात नेले। तिथे ध्वजस्तंभावर आदल्या दिवशी उभवलेल्या भारतीय राष्ट्रध्वज डौलाने फडकत होता। तो सत्याग्रहींच्या हस्तेच खाली उतरवण्याचा चंग त्यांनी बांधला। सत्याग्रहींनी त्याचा हेतू ओळखला आणि ते पुढे जायलाच तयार होईना। पोलिसांनी त्यांना ढकलले, मारले, पण ते निश्चल दगडासारखे तिथे ठामपणे उभे राहिले। मग पोलिसांना स्वतःच तो ध्वज खाली उतरवावा लागला। त्या जागी पुन्हा पोर्तुगालचा ध्वज उभा करण्यात आला। बंदुकाच्या फैरी झाडून त्यांनी ध्वजाला मानवंदना दिली। मग सर्व सत्याग्रहींचे हात पाठीमागून करकचून बांधण्यात आले आणि त्यांना बेदम मारहाण सुरूच होती। एका पोलिसाने करपेच्या पोटावर लोखंडी नळीचा एवढा जोरदार प्रहार केला की पोटातील कळा असह्य होऊन त्यांच्या डोळ्यापुढे अंधार आला। त्यांना घेरी आली। त्या गडबडीतच कुणा एकाचा पाय टॉमी बंदुकीवर पडला। बार उडाला आणि एका पहारेकराच्या पायात गोळी घुसून तो जायबंदी झाला। सर्व सत्याग्रहींना रांगेने किल्ल्याखाली आणून ठेवलेल्या खाडीतील होड्यात हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत ढकलून देण्यात आलं। त्या होड्यातून त्यांना काही अंतरावर असलेल्या लॉन्चमध्ये टाकण्यात आलं। तिथून लॉन्चमधून पैलतीरी म्हणजे किरणपाणी गावच्या तीरावर त्यांना उतरवण्यात आलं। आल्फ्रेड आफोन्सो, रामकृष्ण करपे आणि इतर काही सत्याग्रहींना लॉन्चच्या फळीवर उभे करून अक्षरशः किनाऱ्यावर ढकलून देण्यात आले। तेरेखोलचे लोक तिथे मोठ्या प्रमाणात जमले। आजेंती मोंतेरूनो तिथे जमलेल्या जमावातील एका म्हाताऱ्याला जवळ बोलावले। त्याच्या पायातील वहाण घेऊन ती त्याच्या हातात दिली व त्याला आल्फ्रेड आफोन्सोला बेदम मारण्याचा हुकूम केला। त्या अशिक्षित आणि असंस्कृत माणसाला सत्याग्रही म्हणजे कोणी भयंकर माणूस असे वाटले असावे, कारण त्याने आल्फ्रेड आफोन्सोला वहाणेने बेदम मारले। त्याचेच अनुकरण पोलिसांनी केले आणि लोकांसमक्ष सत्याग्रहींना मारून हैराण केले। किरणपाणीहून सत्याग्रही कैदींना पणजीत नेण्यात आले। तेथील चौकीवर त्यांना रांगेने उभे करण्यात आले। तेथे त्यांना नव्या दमाच्या पोलिसांकडून पुन्हा मारहाण करण्यात आली। तो मार एवढा निर्घुण, निष्ठुर होता की बहुतेक सर्व सत्याग्रहींच्या तोंडातून रक्त वाहू लागलं। मग त्यांना नळावर नेऊन तोंड धुवायला सांगण्यात आलं। बिचारे सत्याग्रही अर्धमृत अवस्थेत नळाकडे गेले आणि घटाघटा पाणी प्याले। मग त्यांना बराकीजवळ नेऊन प्रत्येकाच्या पाठीवर किंवा पायावर काठीचा एक तडाखा देऊन त्यांना आत ढकलण्यात आलं। या सर्व सत्याग्रहींचा खटला मिलिटरी कोर्टापुढे चालून त्यांना दिनांक 31 मार्च 1955 रोजी शिक्षा ठोठावण्यात आली। आल्फ्रेड आफोन्सो या मोहिमेचे नेते। त्यांचे संपूर्ण नाव आल्फ्रेंद्रो कुरासाओ कांदिदू व्हितेरिनो आफोन्सो, वय 30 वर्षे, जन्मस्थळ काणकोण, टेलिफोन कंपनीत नोकरी करीत असल्यामुळे वास्तव मुंबईत। सत्याग्रह केला त्या वर्षी नॅशनल काँग्रेस गोवाचे ते कार्यकारिणी सदस्य होते। त्यांचा त्याग मोठा आहे।
स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांना पुष्कळ मार खावा लागला. आजेंतू मोंतेरो आणि इतर पोलिसांनी त्यांचे फार हाल केले. त्यांना 8 वर्षे सश्रम तुरुंगवास, 15 वर्षे नागरिक हक्क निलंबित आणि 3 वर्षे स्थानबद्धता अशी शिक्षा फरमावण्यात आली. रामकृष्ण करपे, वय 25 वर्ष, व्यवसायाने फोटोग्राफर, जन्मगाव म्हापसे. गंगाधर रामचंद्र मांद्रेकर उर्फ सामंत, वय 31 वर्षे, मुंबईतील पोर्ट ट्रस्टमधील कारकून, मूळ गाव मांद्रे पेडणे पण मुंबईत वास्तव्य. प्रभाकर काशीनाथ घोडगे, वय वर्षे 20, जन्मगाव पेडणे पण मुंबईत 3 वर्षे वास्तव्य. विश्वनाथ दत्तात्रय कुडचडकर, वय वर्षे 32, मुंबईतील एका लॉन्ड्रीत नोकरी. त्यांचा जन्म कुंडई फोंडाचा. गेली 3 वर्षे ते मुंबईत होते. वरील सर्व 4ही सत्याग्रहींना 7 वर्षे सश्रम कारावास, 15 वर्षे नागरिक हक्क स्थगिती आणि 2 वर्षे स्थानबद्धता अशी शिक्षा फरमावली गेली. श्रीराम शांताराम पारसेकर, वय वर्षे 27, व्यवसायाने शिंपी, जन्मगाव पारसे पेडणे आणि मुंबईत वास्तव्य. त्यांना 10 वर्षे तर वासुदेव रमाकांत पारसेकर, वय वर्षे 23, जन्मगाव पारसे पेडणे, मुंबईत 3 वर्षे वास्तव्य आणि त्यांना 3 वर्षे सजा झाली. सदानंद महादेव गडेकर, वय वर्षे 19, व्यवसायाने शिंपी, जन्मगाव म्हापसे आणि गेली 2 वर्षे मुंबईत वास्तव्य. त्यांना 6 वर्षे सक्षम कारावास, 15 वर्षे नागरिक हक्क स्थगिती आणि 2 वर्षे स्थानबद्धता अशी शिक्षा देण्यात आली. गुरुनाथ गंगाधर असनोडकर, वय वर्ष 20, व्यवसायाने शिंपी, जन्मगाव असनोडे पण मुंबईत वास्तव्य 5 वर्षे. यांनाही तेवढीच शिक्षा झाली. किशोर काशीनाथ पारसेकर हे सर्वात लहान म्हणजे 17 वर्षे वयाचे सत्याग्रही. व्यवसायाने शिंपी, जन्मगाव पारसे पेडणे पण वयाच्या 6व्या वर्षापासून वास्तव्य मुंबईत. त्यांना लष्करी कोर्टाने 4 वर्षे कारावास आणि 15 वर्षे नागरिक हक्क निलंबित अशी शिक्षा ठोठावली. मनोहर त्रिंबक फातर्फेकर, वय वर्षे 22, व्यवसायाने छापखान्यातील जुळारी. यांचा जन्मगाव 66 येथील फातर्फे परंतु त्यांचे वास्तव्य 10 वर्षे मुंबईत झाले होते. त्यांना 3 वर्षे राजकीय हक्क निलंबित अशी सजा दिली. लिओनार्ड बेंजामिन शिरी, वय 25 वर्षे, एका दुकानातील हा कर्मचारी. जन्माने मंगलोरचा पण मुंबईत राहणारा. रामचंद्र केशव पारसेकर, वय 33 वर्षे, व्यवसायाने मेकॅनिक. मनोहर त्रिंबक फातर्फेकर, वय वर्षे 22, व्यवसायाने छापखानातील जुळारी. आंतोनियो जेराल्दो दे सौज, वय वर्षे 29, मुंबईतील एका दुकानावरील कर्मचारी. आणि गणपत पुतू कामत, वय वर्षे 19, मुंबईतील एका दुकानावरील कर्मचारी. या 4ही सत्याग्रहींचा जन्म गोव्यात झालेला नसल्यामुळे सरकारने त्यांच्यावर खटला भरला नाही. आग्वादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. दिनांक 14 जानेवारी 1955 रोजी त्यांना गोव्याच्या हद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. या खटल्यातील दीर्घ मुदतीची सजा झालेले सर्व कैदी आमनेस्टीमुळे 1959च्या ऑक्टोबरमध्ये 16 तारखेस सुटले. असा जुलूम आणि शिक्षा पत्रादेवी आणि पोळेतून गोव्यात प्रवेश करणाऱ्या सत्याग्रहीवरही झाला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. सत्याग्रह मोहीम अशीच पुढे चालवण्याचा निर्णय पीटर आल्वारिस यांनी घेतला. 16 सप्टेंबर 1954 रोजी पुन्हा तेरेखोलात डेरे दाखल होण्याचे ठरले. त्याची तयारी सुरू झाली. परंतु पोर्तुगीज पोलिसांनी सत्याग्रहींची धरपकड सुरू करून अनेकांना ताब्यात घेतले. 16 सप्टेंबरचा नियोजित तेरेखोल दिन उधळून लावण्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडून त्या दिवशी 13 सत्याग्रहींनी तेरेखोलात जाऊन सत्याग्रह केला. यावरून गोवा मुक्तीच्या संचाराने त्यावेळची तरुणाई कशी प्रेरित झाली होती हे लक्षात येते. 16 सप्टेंबरला तेरेखोलात सत्याग्रह करणाऱ्यात कुमुदचंद्र वासुदेव प्रभू देसाई, राघोबा विष्णू कुडणेकर, माधव वामन पंडित, जोसिको बेबियानो फर्नांडिस, मुरलीधर विश्वनाथ राणे, प्रिझेनियो लेंकास्त्री, तावारिश, कृपावंत शंभू लांजेकर, विश्वास जयवंतराव देसाई, ऑल्विन बेल्लामिन कोएलो, मोहन म्हापसेकर, एंथनी जे फर्नांडिस, गजानन गोखले आणि जे फर्नांडिस यांचा त्यात सहभाग होता. या सत्याग्रहींचा निपटारा करण्यासाठी पोर्तुगीज सालाझारने आजेंतू मोंतेरो यालाच पाचारण करण्यात आले. या सत्याग्रहींनाही तशीच बेदम आणि पाशवी मारहाण करण्यात आली. या तुकडीचे नेतृत्व करणारे ऑल्विन कुएलो यांना वेगळे पाडून मोंतेरो याने बेदम मारहाण केली. भारत स्वतंत्र झाल्याचा 15 ऑगस्टचा दिवस हा गोवा मुक्ती चळवळीसाठी एक प्रेरणा दिवसच ठरला. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या सत्याग्रहांच्या माध्यमाने पोर्तुगीज सालाझार विरोधात लढण्याचे एकापेक्षा एक प्रयोग करण्यात आले. या सत्याग्रहात गोव्यासहित संपूर्ण देशभरातील सत्याग्रही सामील झाले.
अनेकांनी हौतात्म्य पत्करले तर अनेकांना खूप हाल अपेष्टा सहन करावा लागला। 15 ऑगस्ट 1955 रोजी पुन्हा एकदा तेरेखोल किल्ला गाजला, तो सत्याग्रहींच्या शौर्यगाथेने। तेरेखोल, पत्रादेवी आणि कॅसल रॉक मार्गे शेकडो सत्याग्रही गोव्यात प्रवेश करते झाले। यावेळी मात्र पोर्तुगीज सैनिकांचे पशुत्व जागे झाले। त्यांनी सत्याग्रहीवर बेछूट गोळीबार केला आणि त्यात अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले। तुळशीराम बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली 127 सत्याग्रहींचा जथा शिरोडा रेडी मार्गे तेरेखोल किल्ल्यावर पोहोचला। तिथे हातात तिरंगा घेऊन पुढे सरसावलेल्या हिरवे गुरुजीवर पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला। त्यात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले। त्यांच्या मागोमाग शेषनाथ नानाभाई वाडेकर धावले, त्यांनाही पोर्तुगीज सैनिकांनी टिपले आणि अशा तऱ्हेने हिरवे गुरुजी हे 10वे तर शेषनाथ वाडेकर हे 11वे हुतात्मे ठरले। हिरवे गुरुजीवर पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर शेषनाथ वाडेकर यांचे शव नेण्यास पोर्तुगीज सैनिकांनी मज्जाव केल्याने त्यांच्यावर तेरेखोल किल्ल्याच्या परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आले। अशा तऱ्हेने पेडणेतील तेरेखोल किल्ला हा गोवा मुक्ती संग्रामाचा एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे। 1947 ते 1961 पर्यंत झालेल्या वेगवेगळ्या सत्याग्रहात आणि संग्रामात सुमारे 72 जणांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती मिळते, परंतु अधिकृत आकडा मात्र अजूनही जारी झालेला नाही। गोवा मुक्तीनंतर तेरेखोल येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं। तिथे हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर या 2 हुतात्म्याबरोबरच आल्फ्रेड अफॉन्सो यांच्या धाडसी सत्याग्रहाचाही उल्लेख करण्यात आला होता। या हुतात्मा स्मारकाची अत्यंत दयनीय परिस्थिती बनल्याने हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांच्या कुटुंबियांकडून सातत्याने या हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाचा पाठपुरावा करण्यात आला। शेवटी गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त तिथे हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाचं काम मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पुढाकारामुळे सुरू झालं। हे काम PWD खातं करत आहे। नव्या कामाचं योग्य नियोजन न झाल्यामुळे तिथं आल्फ्रेड अफॉन्सो यांच्या शौर्याचा उल्लेख कुठेच झाला नाही, तसंच त्यांची दखल घेण्यात आली नाही, अशी खंत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे। वास्तविक PWD खात्यानं पुराभिलेख खाते किंवा माहिती खात्याकडून तेरेखोलच्या स्वतंत्र लढ्याची माहिती मिळवून तशा पद्धतीनं या स्मारकाची डिझाईन आणि नियोजन करणं अपेक्षित होतं, परंतु ते अजिबात झालेलं नाही। आल्फ्रेड अफॉन्सो यांच्या शौर्याबरोबरच त्यांचे साथीदार 16 सप्टेंबरचा सत्याग्रह आणि 15 ऑगस्ट 1955चा रक्तरंजित सत्याग्रह याचीही सखोल माहिती या स्मारकाच्या ठिकाणी येणे गरजेचे आहे। इतिहासाशी काहीच देणे घेणे नसलेल्या PWDला हे सुचेल अशी अपेक्षाच ठेवणे मूर्खपणाचं आहे। ही चूक सुधारून दोन्ही हुतात्म्यांसह इतरांच्याही गोवा मुक्ती लढ्यातील तेरेखोल सत्याग्रहाच्या योगदानाला तिथे जागा मिळायलाच हवी आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि PWD मंत्री निलेश काब्राल यांनी घेणे अपेक्षित आहे। अशाच इतिहासाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा आम्ही या कार्यक्रमातून करत राहणार आहोत। तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समधून आम्हाला कळवा। पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।